चलो स्टार्ट करूया. ठीक आहे, थोडंसं कोऑपरेट करणार. चलो स्टार्ट करूया आपण. पण वेक्टरमध्ये लास्ट याच्यामध्ये आपण डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट असे बरेचसे पॅरामीटर्स पाहिले. आज आपल्याला स्टडी करायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ वेक्टर. सो ॲप्लिकेशन ऑफ वेक्टर म्हटलं तर वेक्टर बेस्ड जेवढे पण जॉमेट्रिकल कंडिशन आहे, दॅट इज ऑलरेडी आपण डॉट पॉईंट, क्रॉस पॉईंटचं स्ट्रक्चर पाहिलं, त्याला इंटरकनेक्ट करून आपण मिड पॉईंट फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला हे सर्व यूज करू शकतो. अजून काही बरेचसे जॉमेट्रिकल पॅरामीटर आपल्याला पाहिजे आहेत. सो टायटल प्लेस करा ॲप्लिकेशन ऑफ. ठीक आहे, जे पेज तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये फक्त आपण आता ॲनालिसिस करतो आहे. पण क्वेश्चनमध्ये सेंट्रॉइडचं आता जसं याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, याच्यामध्ये पण सेंट्रॉइडचं स्ट्रक्चर आहे आणि मिड पॉईंट विचारला आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये असं काहीतरी इंटरकनेक्टेड असणार आहे. याच्यामध्ये अँगल विचारलेला आहे. पुढचं स्ट्रक्चर आहे राईट अँगल ट्रायंगल आहे, ज्यामध्ये व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल गिवन आहे आणि त्यामध्ये एक पॅरामीटर अननोन आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर याच्यात आपण पायथागोरस पण यूज करतो, किंवा राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर एक लाईन परपेंडिक्युलर टू द अनदर लाईन असते ट्रायंगलमध्ये, त्यालाच राईट अँगल म्हणतो. मग त्याचं जेवढं पण आपल्याला बेसिक लागणार आहे ते फक्त आपण पाहतोय, त्याच्या अकॉर्डिंग मग क्वेश्चन सॉल्व करता येतील. ठीक आहे, लक्ष द्या जरा. पण एक अर्धा जर टू लाईन्स आहे आणि त्यामध्ये त्या जर इंटरसेक्ट होत असतील तर आपण अँगलसाठी डॉट प्रोडक्ट यूज करतो. याच्यात तेच आहे, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्टचा जो रूल आहे. समजून घ्या, वेक्टर ए अँड बी गिवन आहे, तर याच्यासाठी आपल्याकडे स्कोप आहे ए डॉट बी किंवा ए क्रॉस सी, ए डॉट बी किंवा ए क्रॉस बी, डॉट प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्टचं स्ट्रक्चर आपण यूज करतो. सो याचा फॉर्म्युला आहे कॉस थिटा. आता याच्यात पाय याचं ॲप्लिकेशनचं जे स्ट्रक्चर आहे ते ह्या टाईपमध्ये असणार आहे. समजून घ्या, आता राईट अँगल ट्रायंगल गिवन आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये लेट कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. पण राईट अँगल ट्रायंगलमध्ये हे फिक्स आहे. हे जे टू अँगल्स आहे हे आपल्याला अननोन असू शकतात, पण हा फिक्स आहे की अँगल ए हा किती आहे 90 डिग्री. तर याच्यात मी हा फॉर्म्युला यूज केला तर याच्याने लवकर आन्सर आहे. तुम्ही विचार करा, आता याचं जे स्ट्रक्चर आहे लाईन ए बी किंवा वेक्टर ए बी अँड ए सी, वेक्टर ए बी अँड ए सी यांचा जर मी डॉट प्रोडक्ट घेतला तर बेसिक रूल आहे आपल्याकडं, जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा आन्सर 0 असतं. त्याचं रिझन आहे कारण की अँगल काय येईल त्यामध्ये 90 डिग्री, म्हणजे याचं स्ट्रक्चर त्यासारखं दाखवतोय. बाकी त्याच्यामध्ये मग ॲनालिसिस करता येतं. पाय याला जाता मी असं नोट करू शकतो, वेक्टर ए बी डॉट ए सी, वेक्टर ए बी ए सी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बी, मॅग्निट्यूड ऑफ ए सी कॉस थिटा. आता हा अँगल कसला आहे, ए बी आणि ए सी म्हटलं तर अँगल बरोबर ए येतो आहे. सो ए किती घेतला आहे आपण ह्या ठिकाणी 90 डिग्री. तर चेक करा कॉस 90 किती असतो. कॉस 90 हा 0 असल्यामुळे हा टोटल पार्ट काय झाला 0. म्हणजेच मी आता आन्सर फाइंड करण्यासाठी हे स्ट्रक्चर यूज करू शकतोय. हे नोट करायचं आहे. तर क्वेश्चन सॉल्व करत असताना हे आपल्याला लागणार आहे. नोट करा. तर याच्यामध्ये आपण एक बेसिक कॉन्सेप्ट यूज करतोय, जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो. त्याचं रिझन आहे, जसं आता वेक्टर ए हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, ए बार अँड बी बार. सो सिम्पल याचा डॉट प्रोडक्ट आपण 0 घेतो. त्याचं रिझन आहे कारण की त्याच्यामध्ये जो अँगल बनतो तो 90 डिग्री असतो. याच्यात मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो आहे. देन अजून काही जॉमेट्रिकल कंडिशन आपल्याला लागणार आहेत डायमीटरच्या अकॉर्डिंग.
पण डायमीटरची पण कंडिशन अंडरस्टँड करा. फर्स्ट कंडिशन आहे डायमीटरचं जनरल एक बेसिक रूल आहे की लाईन अ कॉर्ड विच इज पासिंग थ्रू सेंटर, ती कॉर्डच आहे बट पासिंग थ्रू सेंटर असल्यामुळे त्याला आपण डायमीटर म्हणतो. बट डायमीटर चेक करण्याचा अजून एक ऑप्शन आहे जॉमेट्रिकली. जर एंडिंग पॉईंट ऑफ कॉर्ड जर एक पॉईंट आहे सर्कलवर लाईज करत असेल आणि एंडिंग पॉईंट ऑफ दी कॉर्ड त्या पॉईंटला तुम्ही जर जॉईन केलं, इंटरसेक्ट केला आणि जर हा डायमीटर असेल तरी ते 101% 90 डिग्रीचा अँगल बनतो. ही त्याची सेकंड कंडिशन. ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. पहिली कंडिशन काय आहे जी बाय डिफॉल्ट आपण यूज करतो, लाईन पासिंग थ्रू सेंटर, त्यालाच डायमीटर म्हणतात. पण आपल्याला असे काही क्वेश्चन दिसतील तुम्हाला की याच्यामध्ये ही जी लाईन आहे ही डायमीटर आहे का हे सांगितलेलं नसेल, बट त्याचे एंडिंग पॉईंट तुम्ही कुठेतरी जॉईन केलं तर किती डिग्री भेटणार आहे? 90 डिग्री. पहा आता 90 डिग्री आलं तर परत मी हे स्ट्रक्चर यूज करू शकतो आहे. समजून घ्या, हा अँगल ए, बी आणि सी आहे. तर पहा हाच फॉर्म्युला बनतो आहे 90 डिग्री. म्हणजे आता परत आपण असं याला नोट करू शकतो आहे, जर ए अँगल हा 90 डिग्री तर याचं मिनिंग आहे वेक्टर ए बी डॉट ए सी इज इक्वल टू परत काय असेल? 0. फॉर्म्युला तोच आहे, स्ट्रक्चर तेच आहे, फक्त ॲप्लिकेशन चेंज झालं आहे. ठीक आहे, ड्रॉ करायचं. नेक्स्ट पॅरामीटर आहे पण ट्रायंगलचे बरेचसे आपण फॉर्म्युले यूज करतो. रेग्युलरमध्ये सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपण यूज केला आहे. सेंट्रॉइड म्हटलं तर ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 3. बट अजून काही पॅरामीटर असतात. सेंट्रॉइडच्या व्यतिरिक्त इन सेंटर एक असतो, त्याच्यानंतर आर्थो सेंटर असतो, सर्कम सेंटर असतो. सो त्यामधली एक कॉन्सेप्ट आपण स्टडी करतो आहे आर्थो सेंटर. पण हा एक आर्थो सेंटर आहे. आता आर्थो सेंटर कशाला डिस्क्राईब करता येईल? जर ट्रायंगलमध्ये 2 अल्टिट्यूड ड्रॉ केले, अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर लाईन. पहा आता लाईन ए बी किंवा याच्यात नोटेशन आपण यूज करतो आहे लाईन ए डी इज अ परपेंडिक्युलर टू द बी सी. लाईन ए डी परपेंडिक्युलर टू लाईन बी सी. मग आता तुम्ही विचार करा, क्वेश्चनमध्ये माइट बी असं गिवन असू शकतं. याचंच मिनिंग आहे, यालाच आपण असं नोट करू शकतो, जर 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर दोघांच्या डॉट प्रोडक्टचं आन्सर काय असतं? 0. आत्ताच आपण पाहिलं परपेंडिक्युलर असेल तर. म्हणजे याच्यात जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं काही स्ट्रक्चर दिलेलं आहे, वेक्टर ए डी डॉट बी सी इज इक्वल टू 0, म्हणजे इनडायरेक्टली हे रिप्रेझेंट करतं की या दोघी लाईन परपेंडिक्युलर आहे. हे झालं. अजून एक पॅरामीटर आहे बी इज अ परपेंडिक्युलर टू द ए सी. ओके, असं जर दिलं असेल बी इज अ परपेंडिक्युलर टू ए सी. आता हे स्ट्रक्चरला आपण फक्त इक्वेशनमध्ये दाखवतो आहे. सो याचंच मिनिंग आहे बी डॉट ए सी. याचा आन्सर पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये माइट बी 0 असेल. म्हणजे क्वेश्चनमध्ये आता याचं स्ट्रक्चर कसं यूज होणार आहे? जर ए डी डॉट बी सी, लाईन ए डी, वेक्टर ए डी अँड बी सी यांचा डॉट प्रोडक्ट 0 म्हणजे एकमेकांना हे काय आहे? परपेंडिक्युलर. बी डॉट ए सी, पहा आता बी ई आणि ए सी यांचा पण डॉट प्रोडक्ट 0 आहे म्हणजे हे पण परपेंडिक्युलर आहे. जर 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील म्हणजे 2 वेक्टर्स, ठीक आहे, 2 अल्टिट्यूडचा जो क्रॉसिंग पॉईंट असतो त्या क्रॉसिंग पॉईंटला आर्थो सेंटर म्हटलं जातं. बट हे अल्टिट्यूड असले पाहिजे. अल्टिट्यूड म्हणजे काय? परपेंडिक्युलर लाईन. तर क्वेश्चनमध्ये हे दिलेलं असेल, हे जर गिवन आहे याच्याने काय रिप्रेझेंट होतं की एक साईड ए सी जी साईड आहे, पहा आता ए सी साईड, याला कोण परपेंडिक्युलर आहे? बी. याच्यात ए डी डॉट बी सी म्हटलं तर दोघी एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत कारण की डॉट प्रोडक्ट 0 आहे. सो आता ह्यामध्ये एक साईड आहे
तुम्ही जर पाहिलं BC आणि त्याला एक अल्टिट्यूड आला आहे, मग आता यांचा जो क्रॉसिंग पॉईंट आहे त्या क्रॉसिंग पॉईंटला आर्थो सेंटर म्हटलं जातं. ऑप्शनमध्ये मग असे स्ट्रक्चर असतील, नोट करा, डायग्राम ड्रॉ करा. ह्या व्यतिरिक्त मग आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे, इन सेंटरचा आहे, जसं आपल्याला लागतील तसं आपण यूज करूया त्यांना. ते सर्व नोट पण करता येतील, पण ॲज पर द रिक्वायरमेंट फक्त आता आपण पाहतोय. चलो फर्स्ट क्वेश्चन ॲप्लिकेशन बेस क्वेश्चन आहे. ऑब्झर्वेशन करा काय सांगितलं आहे. क्वेश्चन मध्ये इफ ए अँड सी आर द टू वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC, ABC चे टू वर्टायसेस गिवन आहे अँड G इज अ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. सो टू वर्टायसेस अँड सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC गिवन आहे. देन आपल्याला विचारलं आहे मिड पॉईंट ऑफ BC. सो ट्रायंगल समजण्यासाठी आपण एक जनरल ट्रायंगल घेतो ABC, ज्याचे वर्टायसेस गिवन आहे. आता वर्टायसेसमध्ये ए चे गिवन आहे 1 4 2 1 4 2 अँड B अननोन आहे, बट वर्टायसेस ऑफ C गिवन आहे 5 -7 1 अँड B अननोन असल्यामुळे आपण रेग्युलरमध्ये पण असे क्वेश्चन सॉल्व केलेत. अननोन टर्मला तुम्ही काहीतरी असाइन केलं पाहिजे, PQR किंवा X1 Y1 XYZ घेतले, काही घेतलं तरी पण चालेल. ठीक आहे, PQR घेतलं आपण. अँड सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल गिवन आहे. सो सेंट्रॉइड आहे 4/3 0 - 2/3. आणि आपल्याला आता विचारलं आहे मिड पॉईंट ऑफ साईड BC. साईड BCचा मिड पॉईंट तुम्हाला फाइंड करायचा आहे. आता जर साईड BCचा मिड पॉईंट फाइंड करायचा असेल तर मिड पॉईंटचा फॉर्म्युला आहे x1 + x2 / 2 y1 + y2 / 2 z1 + z2 / 2. पहा आता हे एलिमेंट माहिती आहे. जर हे माहीत राहिले असते तर फक्त दोघांची ॲडिशन करून / 2 केलं तर आन्सर येईल. म्हणजे आपला आता टार्गेट काय, टू फाइंड द PQR दी वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. आणि आपल्याला जर त्यांनी सेंट्रॉइड गिवन आहे तर सेंट्रॉइडचा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. सेंट्रॉइडच्या बेसवर आपल्याला PQR भेटतील. चला डायग्राम एक साईडला ड्रॉ करायचं आणि सेंट्रॉइडचा फॉर्म्युला यूज करून आपण ॲनालिसिस स्टार्ट करतोय. नाव सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. फक्त आता हे सर्व वेक्टरमध्ये आहे, याच्यात आपण पोझिशन वेक्टर वगैरे आता नोट करत नाही, डायरेक्ट यूज करूया. नाव G बार इज इक्वल टू A + B + C डिवाइड बाय 3. ओके, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC आपण यूज केला आहे. नाव G बार. सो आता वेक्टरमध्ये फक्त हा नोट करतो आपण 4/3i 0j - 2/3k 4/3i cap 0j cap minus 2/3k cap is equal to ॲडिशन करायची. ॲडिशन कोणाची? वर्टायसेसची. पहा आता डायरेक्ट ॲडिशन आपण परफॉर्म करतोय.
ॲडिशनमध्ये ए बी अँड सीचे एलिमेंट ॲड होणार आहे. सो 1 + 5 + p. सो 1 + 5 इज 6. 6 + p हा फर्स्ट एलिमेंट येतो आहे. 6 + p फक्त वेक्टरमध्ये असल्यामुळे त्याला आय कॅप यूज करणार. देन नेक्स्ट 4 - 7 इज 3. 4 - 7 इज -3. ओके. -3 + q. -3 + q j cap. And last element 2 + 1 + r, that is 3 + r. 3 + r k cap. हे आलंय. फायनली आता इक्विलिटी ऑफ वेक्टर यूज करून तुम्हाला पी क्यू आर भेटून जातील. फक्त आता इक्विलिटीसाठी हा 3 तिकडे शिफ्ट करतो आपण. ऑब्झर्वेशन करायचं डिवाईडमध्ये काही एलिमेंटमध्ये 3 आलेला आहे. तो 3 त्याच्यासाठीच दिला की कॅन्सल झाला पाहिजे. तुम्ही चेक करा, हा 3 जर मी या साईडला शिफ्ट केला तर हा 3 इंटरनली जाताना हा 3 आणि हा 3 कॅन्सल होऊन जाईल. सो त्या पुढची स्टेप मी डायरेक्ट नोट करतो आहे. ठीक आहे. तुम्हाला जर दाखवायचं तर सेपरेट तुम्ही दाखवू शकतात की 3 मल्टिप्लाय करून. बट 3 डायरेक्टली आता मल्टिप्लाय केला तर हे स्ट्रक्चर असेल 4i 0j -2k. ठीक आहे. 3 फक्त या साईडला मल्टिप्लाय करून इंटरनली त्याला अप्लाय केलेला आहे. 6 + p आय कॅप -3 + q j कॅप 3 + r so by equality of vector, सो जस्ट इक्वेट करून आपल्याला पी क्यू आर भेटणार आहे. सो इक्विलिटी ऑफ वेक्टरमध्ये आयचे एलिमेंट आय सोबत इक्वेट होणार आहे, जेचे एलिमेंट जे सोबत इक्वेट होणार आहे आणि केचे एलिमेंट्स के सोबत इक्वेट होणार आहे. नाव पहा यामध्ये फर्स्ट 4 = 6 + pa. नेक्स्ट 0 = -3 + q आहे अँड -2 = 3 + r आहे. सो हा 6 जर या साईडला शिफ्ट केला तर p ची व्हॅल्यू -2 भेटते. देन हा -3 शिफ्ट केला q = 3 अँड r = 3 जर या साईडला शिफ्ट केला तर -5. सो फायनली पी क्यू आर आलेत. आता आपल्याला पाहिजे मिड पॉईंट ऑफ बी सी. नाव मिड पॉईंट साइड बी सी. सो मिड पॉईंटचा फॉर्म्युला आहे x1 + x2 / 2 y1 + y2 / 2 अँड z1 + z2 / 2. टोटल 3 पॉईंट्स भेटतील. 3D जॉमेट्री असल्यामुळे कधी पण 3 पॉईंट्स येतात कुठल्या पण याच्यामध्ये. सो आज फॉर्म्युला 2D मध्ये फक्त एवढाच असतो, हा पार्ट x आणि y चा. नाव मिड पॉईंट x1 + x2. सो हा x1 y1 z1 हे स्ट्रक्चर आहे x2 y2 z2 x2 y2 z2. x1 + x2 p + 5. हां p + 5 म्हटलं तर p पण माहिती आहे. -2 + 5 / 2 हा झाला फर्स्ट एलिमेंट. y1 + y2 q -7 आणि q ची व्हॅल्यू 3 आहे. सो 3 - 7 / 2 and last z1 + z2 r + 1 and 1 r is a -5 + 1.
डिवाइड बाय 2. आता आन्सर फायनली मायनस, ओके, याचा आन्सर आहे 3 डिवाइड बाय 2. हा आहे -4/2 म्हटलं तर -2 आणि हा पण -2. सो आन्सर असलं पाहिजे 3/2 -2 -2. सो मिड पॉईंट किंवा सेंट्रॉइडमध्ये पाहता याच्यात डायरेक्टली एक व्हर्टायसेस मिसिंग होता. याच्यात भरपूरसे कॅटेगरी बेस्ड क्वेश्चन असतात. काही वेळेस ABCचे एक इलेमेंट मिसिंग असतात XYZ पैकी. सो सेम प्रोसेस करून आन्सर आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा एक क्वेश्चन आहे प्रॅक्टिससाठी, पुढे जाऊन भेटून जाईल, फक्त पाहून घ्या काय. इफ द ओरिजिन ऑफ द सेंट्रॉइड ऑफ दी ट्रायंगल हुज व्हर्टायसेस, हे व्हर्टायसेस गिवन आहे, त्याच्यामध्ये PQR अननोन आहे, तर ते फक्त जनरल आता जे आपण पाहिलं त्याच्यापेक्षा हे सिम्पल असणार आहे. किंवा इवन ओरली पण आन्सर येतं. चेक करा पा ओरली ॲक्च्युली काय आन्सर असतं. सेंट्रॉइड जर ओरिजिनला आहे म्हणजे आता याच्यात एवढी प्रोसेस करण्याची गरज नाही. सो GA + B + C डिवाइड बाय 3. बट हा ओरिजिन असल्यामुळे 3 × ओरिजिन केला तर काय झाला 0. सो A + B + C वेक्टरमध्ये आता Aचा आन्सर डायरेक्ट भेटेल. A म्हटलं तर तो काय असेल 2 + Q ओके 2 + Q -5. 2 - 5 किती झाला -3 आणि तो Q -3 + Q = डायरेक्टली 0 आहे. सो Qची व्हॅल्यू किती येते चेक करा. Q तुम्हाला 3 दिसतोय. देन नेक्स्ट इलेमेंट, आता नेक्स्ट इलेमेंट काय P + -2 आणि हा +1 = सेंट्रॉइड 0 आहे. हा B बार फाइंड करतो आपण. सो आता हा झाला P -1 = 0. Pची व्हॅल्यू किती येते 1. Pची व्हॅल्यू 1 आहे, Q 3 आहे. काय करतो आपण फक्त हे नंबर्स B बार कसा फाइंड करणार मिडलचे सर्वांचे ॲडिशन. C कसा फाइंड करणार लास्ट इलेमेंट कोण आहे सांगा लास्टमध्ये -3 -3 त्याच्यानंतर याच्यातला लास्ट आहे 5 आणि R डिवाइडमध्ये 3 होता आणि = ओरिजिन होता. हा 3 शिफ्ट झाला तर किती झाला डायरेक्ट 0. सो हा आहे 2 + R = 0. Rची व्हॅल्यू किती -2. हे झालं आन्सर शोधा. P1 आहे, हा 3 आहे आणि -2. ठीक आहे, हे भेटून जाईल. फक्त असं करू शकतात लक्षात राहू दे. देन नेक्स्ट क्वेश्चन नोट करायचा. काय सांगितलंय ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ॲट ए. कधी पण राईट अँगल ट्रायंगल कुठला अँगल एक्झॅक्टली 90 डिग्री तो गिवन असतो. पहा 90 डिग्री. मग आता बाकी रिमेनिंग आपण कुठले पण स्ट्रक्चर घेऊ शकतोय तर त्यांना BC किंवा तुम्ही ह्यामध्ये चेंज केलं तरी चालेल, पण हा फक्त 90 डिग्री हे क्लिअर आहे. ठीक आहे, मग आता याच्यात चेक करा. आत्ताच आपण काही पॅरामीटर नोट केले होते. हा सेम क्वेश्चन बोर्डच्या अकॉर्डिंग पण आपण सॉल्व केला आहे. फक्त बोर्डमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला होता. पायथागोरसच्या अकॉर्डिंग AB² + AC² = BC². एक इलिमेंट सॉल्व करून बरंचसं लेंदी प्रोसेस होती. त्याचं रिझन होतं की तो टॉपिक ज्यावेळेस आपण बोर्डमध्ये पाहिला त्यावेळेस याचं डॉट प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट कसं फाइंड करता हे माहिती नव्हतं, पण आता आपल्याला माहिती आहे डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट. चेक करा, जर 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असला पाहिजे
0. आता जर ते परपेंडिक्युलर याच्यात दिलेलं आपल्याला वेक्टर ए बी इज परपेंडिक्युलर टू ए सी, तर याचं मिनिंग आहे ए बी डॉट ए सी इज इक्वल टू 0. बस आपल्याला ए बी डॉट ए सी फाइंड करायचं आहे, त्याच्या अकॉर्डिंग आन्सर भेटेल. सो वर्टायसेस नोट करून घ्यायचे आहेत, त्याच्या अकॉर्डिंग सॉल्व करता येईल. नाव बी इज अ 3 1 8 सी ए 2 -1 2. फोर टू एक्स. आणि आपल्याला आता ए बी डॉट ए सी फाइंड करायचं, त्याच्यासाठी फक्त आले ओके याचे पोझिशन वेक्टर लागतील. नोट कराय, डायग्राम ड्रॉ करा. नाव वेक्टर ए बी लागणार आहे, देन ए सी लागणार आहे. सो बी मायनस ए पोझिशन वेक्टरमध्ये असं नोट करतो आपण त्याला, सी मायनस ए. आता हे मोस्टली सी ई टी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे इथे आपण काही एक एक पोझिशन वेक्टर नोट केला नाही तर नोट केला तर असं राहिलं असतं, बी बार इज इक्वल टू 3i 1 j 8 k असलं. ठीक आहे, तसं या बाकींना पण नोट केलं असतं, पण आता एवढं करण्याची गरज नाही, डायरेक्ट नोट करता येतं. बी मायनस ए म्हटलं तर बी मायनस ए 3 - 4 -1 I 1 - 2 is a -j and 8 - x k कॅप. हा झाला त्याचा पोझिशन वेक्टर. देन ए सी, सी मायनस ए पाहिजे, सी मायनस ए 2 - 4 -2i -1 - 2 -3j and 2 - x k कॅप. सो वेक्टर ए बी आणि ए सी आपल्याला भेटलेलं आहे. आता फक्त त्यांचा डॉट प्रोडक्ट नोट करायचा आहे. सो रिक्वायरमेंट आहे ए बी डॉट ए सी इज इक्वल टू 0 आहे, परपेंडिक्युलर असल्यामुळे. बस आता ही टर्म सॉल्व करणं सिम्पल आहे. पाहता ए बी डॉट ए सी म्हटलं तर डॉट प्रोडक्टचं आन्सर स्केलर असतं. स्केलर म्हणजेच काय, फक्त मॅग्निट्यूड मल्टिप्लाय करतात. सो देअरफॉर ए बी डॉट ए सी म्हणजेच फक्त मॅग्निट्यूड -1 × -2 प्लस -1 × -3 8 - x 2 - x इज इक्वल टू 0. बस हा पार्ट सॉल्व करायचा आहे. अननोन टर्म एक्स आहे, एक्स आपल्याला भेटून जाईल. नाव मायनस × मायनस इज अ प्लस. सो 2 + 3 8 मल्टिप्लाय केला तर 16 - -8 हा 8x झाला. 8 × 2 इज अ 16. 8 × -x केला तर -8x. -x × 2 केला तर -2x. -× इज अ प्लस x². हे आहे. सो एक क्वाड्रेटिक स्ट्रक्चर भेटतं आपल्याला. क्वाड्रेटिकमध्ये जर पाहिलं तर x² देन -10x and 5 + 16 21 इज इक्वल टू 0. हे स्ट्रक्चर आलं आहे. असे 2 नंबर्स ज्यांचं मल्टिप्लिकेशन 21 आहे, ॲडिशन इज अ -10 आहे. सो -7 - 3 -7 × -3 इज अ 21. ॲडिशन इज अ -10. डायरेक्टली आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज भेटल्या आहेत. सो x - 7 x - 3 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 7 और x इज इक्वल टू 3. ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक आन्सर असलं पाहिजे. हे सेम स्ट्रक्चर रेग्युलरमध्ये पण तुम्ही यूज करू शकतायत. ओके, आयदर युजिंग पायथागोरस थेरम.
त्याच्या जागी हे यूज केलं तर थोडंसं कमी असेल, त्याच्यात जास्त वेळ लागतो. टू लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर डायरेक्टली फक्त त्या लाईनमध्ये एवढं ऑब्झर्वेशन करा की जो 90 डिग्री अँगल आहे ए, तर नोट करताना असं नोट करायचं ए बी अँड ए सी. पण ए कॉमन आहे दोघांमध्ये. मग आता पुढचं पण स्ट्रक्चर तेच आहे, त्याच्या अकॉर्डिंग फक्त ॲप्लिकेशन चेंज होतं आहे. सो क्वेश्चन आहे A and B are the end point of the diameter of circle. If point P lies on a circle, then lambda is equal to आपल्याला विचारलं आहे. सो आत्ताच आपण याचं जॉमेट्रिकल कनेक्टिव्हिटी पण स्टडी केली होती. थ्री मायनस 2 2 and vector B 2 लॅम्बडा प्लस 1 and 5. पण एक कोऑर्डिनेट व्यवस्थित नोट करा. 2 लॅम्बडा प्लस 1 and 5 and पॉईंट 5 6 minus 1 लाईज ऑन अ सर्कल. सर्कलवर लाईज करतोय. सो पॉईंट 5 6 minus 1. क्वेश्चनमध्ये डायरेक्टली सांगितलं आहे की हे एंडिंग पॉईंट ऑफ द डायमीटर आहेत ए अँड बी. जर एंडिंग पॉईंट ऑफ डायमीटर असेल तर याच्यामध्ये पण एक जॉमेट्रिकल कंडिशन बनते जी वेक्टर फॉर्मॅटमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. सो एंडिंग पॉईंट ऑफ द डायमीटर जर सर्कमफरन्सवर लाईज करणारा जो पॉईंट आहे त्याला जॉईंट केलेत तर ह्यामध्ये हा डायमीटर असेल तर इथे ऑलवेज 90 डिग्री अँगल बनतो. ही त्याची जॉमेट्रिकल कंडिशन आहे. म्हणजेच तुम्ही विचार करा ह्यामध्ये पण राईट अँगल ट्रायंगल झाला आहे, फक्त कुठल्या लाईन्स परपेंडिक्युलर आहे ते सांगा. कसं नोट करणार परपेंडिक्युलर? याच्या आधी आपण असं नोट केलं होतं, जरा पाहून घ्या. याचा पाहून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे पाय ए बी ए सी यांचा डॉट प्रोडक्ट 0. इथे कोण असेल? पी ए पी बी. सो नोट करा. जर असेल तर याला आता आपण नोट करू शकतो देअरफॉर पी ए इज परपेंडिक्युलर टू पी बी. हे असल्यामुळे याचंच मिनिंग आहे वेक्टर पी ए डॉट प्रोडक्ट पी बी इज इक्वल टू 0. ठीक आहे. एक कंडिशन फक्त आता आपल्याला सॉल्व करायची. यासाठी आता पी अँड पी बी फक्त कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, मग फायनल आन्सर भेटेल ना. वेक्टर पी ए मायनस पी पी बी बी मायनस ए बी मायनस पी. डायरेक्टली वेक्टरमध्ये नोट करता येतं. पी ए दॅट इज ए मायनस पी. ए मायनस पी 3 मायनस 5 केला तर मायनस 2i मायनस 2 मायनस 6 मायनस 8j 2 मायनस मायनस प्लस 3k. हा एक एलिमेंट आहे. देन नेक्स्ट बी मायनस पी बी मायनस पी 2 मायनस 5 केला तर मायनस 3. अल्फा प्लस 1 मायनस 6. जरा पाहून घ्या. अल्फा प्लस 1 मायनस 6 किती येईल आन्सर? अल्फा मायनस 5. ठीक आहे ना. हे
अल्फा प्लस 1 मायनस 6 केला तर अल्फा प्लस 1 मायनस 6 दॅट इज अल्फा मायनस 5. सो नेक्स्ट एलिमेंट आहे अल्फा मायनस 5 जे कॅप. अँड लास्ट 5 मायनस 1 मायनस मायनस प्लस झाला दॅट इज अ 6 के कॅप. हे आलेत. ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट आपल्याला सॉल्व करायचा आहे. सो आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये जे स्ट्रक्चर यूज केलं आहे त्यासारखंच सर्व काय असणार आहे. नाव हे फाइंड केलं आहे. ही त्याच्यातली जॉमेट्रिकल कंडिशन आहे. सो ही टर्म आता आपण सॉल्व करू शकतो आहे. नाव फक्त मॅग्निट्यूड मल्टिप्लाय करायचे आहेत. सो -2 इंटू -3 याचं मल्टिप्लिकेशन आहे. -2 -3 -8 लॅम्बडा -5 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 6 देन -6 -1/2 प्लस 6 -8 मल्टिप्लाय बाय -8 लॅम्बडा प्लस 40 प्लस 18 इज इक्वल टू 0. सो 40 प्लस 18 केला तर 58 प्लस 6 64 -8 लॅम्बडा इज इक्वल टू 0. 8ने डिवाइड केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू 8 येते. Next question. A, B, C, D are the 4 points in a plane with a position vector. A, B, C, D त्यांची पोझिशन वेक्टर गिवन आहे. सच दॅट हे एक इक्वेशन आहे. देन पॉइंट डी इज सेंटर, सर्कम सेंटर, इन सेंटर, आर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल ABC. सो ट्रायंगल ABC आहे आणि ह्यामध्ये ओके सेंट्रॉइड असू द्या, सर्कम सेंटर असू द्या, इन सेंटर किंवा आर्थो सेंटर. डीचं विचारलं आहे म्हणजे डी मध्येच असला पाहिजे. फक्त त्याचं आपल्याला जॉमेट्रिकल रिलेशन फाइंड करायचं आहे. सो हा पॉईंट डी आहे. त्याचा आपण आता जॉमेट्रिकल कनेक्टिव्हिटी पाहतोय. त्यासाठी त्यांनी वेक्टर दिलेला आहे. वेक्टर आहे चेक करा जरा काय. आत्ताच आपण एक काही कंडिशन्स पाहिल्यात. A minus D dot B minus C.
इज इक्वल टू बी मायनस डी सी मायनस ए इक्वल टू जर पॅरामीटर पाहिले तर याचं पण आन्सर आणि ह्या वेक्टरचंही आन्सर 0 दिलेलं आहे. 2 एलिमेंट 0 आहे म्हणजे याचं मिनिंग आहे यांनाच जर आपण हे पोझिशन्स वेक्टर आहे याला आपण असंही नोट करू शकतो जर ए बी बार असेल तर बी मायनस ए असतो. सो याला जाता आपण असं नोट करू शकतो डी ए बार डॉट सी बी बार आणि दोघांचा आन्सर 0 आहे तर मी फक्त सेपरेट नोट करतोय अँड डी बी बार डॉट ए सी बार. चेक करा जरा काय सांगितलं आहे. हे गिवन इन पॅरामीटर होते दोघांचा आन्सर 0 आहे. डी ए बार म्हणजेच वेक्टर डी ए म्हणजे लाईन डी ए सी बी यांचा डॉट प्रोडक्ट 0 आहे. जर 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 आहे याचं मिनिंग काय असतं दोघी लाईन्स काय असल्या पाहिजे. हां चेक करा जरा आता सी बी तर ही आहे सी बी लाईन याला एक लाईन परपेंडिक्युलर आहे जी आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची ती परपेंडिक्युलर आहे. याचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतोय हे इथनं एक लाईन पास होती आहे विच इज परपेंडिक्युलर टू सो हा पॉइंट डी आहे. वेक्टर ए डी इज अ परपेंडिक्युलर टू द बी सी हे आपण दाखवलं आहे. पुढचा अजून एक पॅरामीटर गिवन आहे डी ए इज अ परपेंडिक्युलर टू द सी बी झाला आहे. पुढचं आहे डी बी इज अ परपेंडिक्युलर टू द ए सी. सो ए सीला डी बी परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथनं एक मला लाईन ड्रॉ करायची जी परपेंडिक्युलर दिसली पाहिजे ए सीला. सांगा मग आता हा पॉईंट डी काय असला पाहिजे. जर 2 अल्टिट्यूड ड्रॉ झालेत पण काहीच करण्याची गरज नाही आपण फक्त डायग्राम ड्रॉ केली आहे. ह्या 2 लाईन्स आहे ज्या परपेंडिक्युलर आहे साईड्सला. सो हा काय असेल इन सेंटर आर्थो सेंटर आत्ताच आपण पाहिलं होतं. ठीक आहे काय असला पाहिजे तो आर्थो सेंटर असला पाहिजे. क्वेश्चन नोट करा. या पॅटर्नमध्ये 2 क्वेश्चन्स आहे. ठीक आहे या पुढचा याच्यापेक्षा स्मॉल आहे ते दोघी आपल्याला कनेक्टेड असल्यामुळे सॉल्व करायचे आहेत. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. D, E, F are the midpoint of the side BC, CA, AB of triangle ABC. So application based question है. Triangle ABC याचे मिड पॉइंट्स आहे. D is the midpoint of BC. D is the midpoint of BC. E is the midpoint of CA and F is the midpoint of AB.
सो आता मिड पॉईंट बेस्ड जर ॲप्लिकेशन आहे तर याचं मिनिंग आहे तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युल्याचं यूज करून यामध्ये जे स्ट्रक्चर बनेल ते आपण यूज करू शकतो आहे. सो बाय युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला vector D is a midpoint of BC. Vector E is a midpoint of AC. And vector F is a midpoint of AB. ठीक आहे, स्ट्रक्चर आहे. याच्या अकॉर्डिंग आता हे इक्वेशन सॉल्व करत असताना हे कुठलं तरी एक आन्सर भेटलं पाहिजे. पण या टाईपमध्ये आपण रेग्युलरमध्ये पण क्वेश्चन पाहिलेत. हा पॅटर्न पण महत्त्वाचा आहे. क्वेश्चनचं स्ट्रक्चर गिवन आहे वेक्टर AD 2/3 याला फक्त आता पोझिशन वेक्टरमध्ये नोट करतो आपण. D - A 2/3 E - B 1/3 F - C. नाव D - A आता चेक करा. हा पार्ट सॉल्व करत असताना यामध्ये DEF मिड पॉईंट पण आलेत अँड साईड्स ABC आल्यात. पण क्वेश्चनमध्ये आन्सर जे दिलेलं आहे त्यामध्ये एकही मिड पॉईंट नाही. म्हणजे आता सिम्पल आपल्याला काय करावं लागेल, हा जो D आहे वेक्टर D E F दीज आर द मिड पॉईंट ऑफ ट्रायंगल ABC. सो त्याचा फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 to 3 नोटेशन द्यायला लागलं त्यांना. फ्रॉम इक्वेशन 1 to 3 त्याचे फॉर्म्युलेस फक्त आपण ह्यामध्ये यूज करतोय. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. Now D is a B plus C divided by 2 minus A. हा एक फर्स्ट स्ट्रक्चर आहे. प्लस 2/3 वेक्टर E A plus C divided by 2 minus B and 1/3 वेक्टर F A plus B divided by 2 minus C. ना या पुढची स्टेप यांना आपण मल्टिप्लाय करून घेतोय. B plus C minus twice A divide by 2 2/3 A plus C minus twice B divide by 2 and last element 1/3 A plus B minus 2C divide by 2. फक्त मिड पॉईंटचे फॉर्म्युले प्लेस केले आणि असं स्ट्रक्चर आलं आहे. पण ह्या टाईपमध्ये कोणताही क्वेश्चन असू द्या, असं जर स्ट्रक्चर तुम्हाला भेटलेलं असेल तर याचा फक्त बेस सेम करायचा. बेस सेम केला तर न्यूमॅरेटरमध्ये बरेचसे एलिमेंट कॅन्सल होऊन जातात. ॲडिशन सबट्रॅक्शन करता येते. मग आता बेस सेम करण्यासाठी पण काय काय स्कोप आहे. याचा बेस जर पाहिला तर 6 आहे. हां, याचा जर मी 2 कॅन्सल केला तर हा 3 आहे आणि याचा 2 आहे. सर्वात लार्ज नंबर कोण आहे 6. तर या 2ला 6 बनवता येईल. हा ऑलरेडी मी कॅन्सल न करता याला 6च राहू देतो. कॅन्सल केला तर 3 होऊन जाईल. मग आपण जर ह्याच्यात काही स्कोप नाही, हा 6च राहणार आहे, हा चेंज नाही होणार. मग सर्वांचा बेस 6 करून टाकू. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करणार 3ने मल्टिप्लाय डिवाइड करणार. बाकी सर्वांचा बेस ऑलरेडी इथे 6 आहे. बस डायरेक्टली डिवाइडमध्ये 6 आला तर आन्सरमध्ये जर पाहिलं तर फक्त 2च इलिमेंट ए बी ए बी सी ए
म्हणजे ह्या ए बी सी मधला एक डायरेक्टली 0 होणार आहे. ठीक आहे. ना बेस सेम करण्यासाठी नेक्स्ट स्टेप आहे. त्या स्टेपला या पुढची स्टेप तुम्ही वेगळी नोट करणार. इथेच मी आता फक्त त्याला दाखवतोय, ही तुम्ही सेपरेट नोट करणार. असं केलं तर पुढची स्टेप मग असं भेटलं पाहिजे. 6 3 इंटरनली मल्टिप्लाय केला, मल्टिप्लाय केला. देन नेक्स्ट 2 twice a plus twice c minus 4b and last element 1 ने मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज असेल a प्लस b मायनस 2c. हे स्ट्रक्चर आलं आहे. बेस सेम केला म्हणून हे सर्व पॉसिबल झालं आहे. आता याच्यात फक्त तुम्हाला चेक करायचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन सर्व पॉसिबल आहे. नाव पाहता 1 बाय 1 एलिमेंट आपण पाहतोय. 3b आहे तर b चे एलिमेंट्स पहिले चेक करूया. नाव 3b, त्याच्यानंतर ह्यामध्ये -4b आहे आणि हा b आहे. चेक करा जरा. 3b प्लस b 4b प्लस 4b मायनस 4b. सो डायरेक्टली बीचा एलिमेंट 0 येतो, म्हणजे आन्सरमध्ये तुम्हाला b दिसणारच नाही. सो हा आणि हा ऑप्शन डायरेक्ट कट होऊन जाईल. ठीक आहे. बी आता आपण काही नोट करत नाही, तो 0 असल्यामुळे. आता कोण बाकी राहिला आहे? ए अँड सी. सो सी पहिले चेक करूया. किंवा आता जे येतं आहे पहा, आता सीचा एलिमेंट म्हटला तर हा एक आहे, दुसरा एलिमेंट हा आहे आणि ह्यामध्ये एक. सो 3c प्लस 2c 5c. 5c मधनं 2c गेला 3c. पुढचं आता बाकी राहिला फक्त ए. -6a प्लस 2a मायनस 4a. -4a प्लस ए केला तर -3 डिवाइड बाय 6. बस एवढं स्ट्रक्चर बाकी आहे. याच्यामध्ये 3 जर कॉमन घेतला तर c मायनस ए डिवाइड बाय 6. याला जाता आपण असं नोट करू शकतो 1/2 वेक्टर ए सी. यासारखा क्वेश्चन आहे, नोट करा. तुम्हाला जोडलं किंवा कमी स्पेस आहे त्याचं. ठीक आहे, लगेच आन्सर आलं पाहिजे, थोडंसं कॉपरेट करा. अरे जी इज अ सेंट्रॉइड. काही स्टेपमध्येच आन्सर भेटणार आहे. ठीक आहे, फक्त अंडरस्टँड करा, इम्पॉर्टंट तेच आहे. जी इज अ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी. सो ट्रायंगल ए बी सी आहे अँड जी इज अ सेंट्रॉइड. सो सेंट्रॉइड म्हटलं तर सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आता आपण यूज करू शकतो. नाव वेक्टर जी ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 3. एक तर हा फॉर्म्युला यूज करता येईल किंवा 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 टाइम जी ए प्लस बी प्लस सी डायरेक्ट नोट करू शकतो आपण. ठीक आहे, दोघांपैकी कुठला तरी एक स्ट्रक्चर यूज करता येईल. सो इक्वेशन ऑफ वेक्टर गिवन आहे. ए मायनस ओ बी मायनस ओ पोझिशन वेक्टर फक्त नोट केलेत. ओ जर पाहिला तर 4 टाइम आला आहे, तो पण मायनसमध्ये. आणि बाकी एलिमेंट्स ए बी सी आहे. सो त्यांना आपण नोट करतो ए प्लस बी प्लस सी ॲज वेल ॲज जी पण पॉझिटिव्हमध्ये आहे. अँड रिमेनिंग आता फक्त ओ बाकी आहे, दॅट इज अ -4. सो चेक करा आता काही यूज होऊ शकतं का. आपण बेसिक सिम्प्लिफिकेशन केलं आहे, हे आलं पाहिजे काहीतरी. ए प्लस बी प्लस सी आलेलं आहे. सो फ्रॉम इक्वेशन
1 हा डायरेक्टली आहे 3 टाइम जी प्लस जी बार मायनस 4O. सो हा झाला 4G बार मायनस 4O. फायनली आन्सरचं स्ट्रक्चर 4 कॉमन घेतला, वेक्टर G मायनस O. सो 4 टाइम्स आन्सर येतं आहे OGचं. ठीक आहे, एवढं कंप्लीट करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये यामधलेच काही क्वेश्चन्स आहेत ते पाहूया.